हॉस्पिटलमध्ये येऊन सुद्धा पेरेंटिंगचे धडे आम्हाला द्यायचे आणि आम्ही काही बोलायला गेलो तर कसं सिंपती कार्ड काढून आम्हाला गप्प बसवायचं का तर आम्ही गरीब आहोत, साधी माणसं आहोत. कुठे काही बोलायला गेलो तर सतत आपल्या गरिबीचं ग्लॉरिफिकेशन करायचं आणि श्रीमंतांना वाईट आणि घाणेरडी माणसं ठरवून टाकायचं आणि यांना स्वतःला स्वाभिमानी माणसं म्हणून घ्यायचं असतं. मग ही स्वाभिमानी माणसं अशा सिच्युएशन मध्ये सतत येतात कशी? तेजस्विनीताई, एवढं बोलायची काही गरज नाहीये. आता एवढं काही झालं नाही, जे झालं ते चुकून झालं. कळत नाहीये का यांना? मी यांच्याशी बोलतच नाहीये. रादर यांच्याशी बोलून मला स्वतःला डाउनग्रेड करूनच घ्यायचं नाही. सो इम्तियाज भाई, एक काम करना, गाडी को कुछ हुआ की नाही देखना. हां, आणि हां, यांच्या गाडीला काही लागलं असेल तर बघा, आता काय ते पैसे देऊन टाका आणि निघा इथून. यांच्याशी बोलून मला वेळ वाया घालवाय काय ना, सकाळी आपण जे गाणं ऐकतो ना तेच आपल्या डोक्यात बसतं. तर मग सकाळी सकाळी रडगाणं नको. कोण आहे? मी. तुला मला बघून आनंद होत नाही का ग? तुझा नवरा आहे मी, होणारा. जेव्हा जेव्हा मला बघतेस तेव्हा तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. येऊ की जाऊ? नाही, या ना, या आत्या. येऊ ना? अनु, पाणी आण ग. थँक्यू. की दुसऱ्या कोणाची वाट बघणं चालू होतं. अगं असं काय बघतेस? जस्ट गंमत केली. तुम्ही इथे अचानक? नाही, आज सुट्टी घेतली मुद्दामच. म्हणलं बायको सोबत जरा शॉपिंगला जाऊयात. होणाऱ्या नाही, आता लग्न जवळ आलंय ना, जाऊयात म्हणलं. जरा गप्पा गोष्टी होती गेली, वेळ घालवता येईल सोबत. जा आवर, जा पटकन चेंज करून आपण जाऊ. असं कसं जमणार ना? आता घरी कोणीच नाहीये आणि मम्मी पण नाहीये, मग तसं नाही जमणार. हो, म्हणजे अनुला एकटीला सोडून नाही जाता येणार ना. मम्मी नाहीये मग. हो ना, काही फरक पडत नाही. तिला पण वाटत असेल ना कधी कधी एकटं राहावं, नाही का अनु? नाही, काही फरक पडत नाही. तिला राहू दे एकटं जरा वेळ. चल तू आवर, जा. तुझ्याकडे पण ना कारण इतकी असतात नेहमी. तू विसरलीस का ग? आपलं लग्न होणार आहे. जा आवरून ये, जा. ऐका ना, तसं नाहीये. म्हणजे पप्पांना विचारायला हवं ना. ते आले की आपण. अरे जावई बापू, कधी आलात? काका नमस्कार. अरे असू दे, असू दे. बस बस बस. कधी आलात? नाही, म्हणलं आत्ताच आलो. जस्ट आसवीला शॉपिंग साठी घेऊन जावं म्हणलं. खूप दिवस झाले होते ना, थोडा वेळ मिळाला असता. नाही म्हणजे तुमची परमिशन असेल तर बरं का, नाहीतर आपण गप्पा मारू. असंही गप्पा मारायला खूप विषय आहेत आपल्याकडे, नाही का शेरू? बोलू शकतो आम्ही. निवांत गप्पा नंतर मारू आपण, आधी तुम्ही जा. अरे आता तुम्ही नवरा बायको होणार आहात, बरोबर की नाही? तुम्हाला एकत्र वेळ मिळायला पाहिजे. अरे हीच तर वेळ आहे ना एकमेकाला समजून घ्यायची. जा जा जा, हा जा. तेच तर. नाही पप्पा, म्हणजे मम्मी नाही आहे ना घरी. परत ती बोलेल की मी नसताना कशाला पाठवलं ताईला. आणि आपली ताई किती लाजरी आहे माहिती आहे ना. हो, पण मी बोलतो ना जा म्हणून. हा, मग एक काम करू का, मी पण जाते ह्यांच्यासोबत. लास्ट टाइम सारखी. मग आपण गप्पा मारू का? चालेल ताई? हो. आणि तसंही शॉपिंग एकत्र करण्यातच जास्त मजा येते ना. हे बरोबर आहे. जा मजा करा सगळे. अनु, तू पण चल ना. चालेल, एकत्र शॉपिंग करू आशुताई आणि गौतमच्या लग्नाची. अगं गौतम काय, जिजू म्हण. चालेल ना, आवरा तिघी पण.
जाऊ बाहेर. बाय, जा तयार हो. चुकून हा चुकून माझ्या गाडी समोर येणार आणि वर मलाच मिजाज दाखवणार. हे मॅडम मॅडम पण तुम्ही त्यांना काय गप्प केलंय एकदम कडक. करायलाच पाहिजे ना. चूक त्यांची होती, वर शहाणपणा करणार. क्लासलेस फिल्दी पीपल. आई काय झालं? काही झालं नाही, होता होता राहिलं. आणि जर झालं असतं तर खूप वाईट झालं असतं. म्हणजे काय? अरे दादा, आता आम्ही MG रोडवर होतो. मग अरे MG रोड, तिकडे ती कोपऱ्यावर चहाची टपरी नाही का, तिथे आम्ही गाडी थांबवली. आणि मग मी कोल्ड कॉफी घ्यायला गेले. कोल्ड कॉफी घेऊन आले. मॅडमने पुढे काय पाहिलं? आई मी सांगणारच होतो तुला. काय सांगणार होतास? आता चिडू नकोस, रागू नकोस. हा हेच सांगणार. हे नाही, मी चिडणार, रागवणार. ही माणसं बघितलं ना की डोकं फिरतं माझं. आई मी खरंच सांगतोय, मी सांगणार होतो तुला. काय करायचं या परम फॅमिलीचं ना. सॉर्ट करूया ना, होईल काहीतरी. काहीतरी कायमचं झालं पाहिजे. आता सुद्धा काय आगाऊ माणसं आहे ती. आगाऊ मुलगी आणि तिचा बाप स्कूटरवरचे भरकन आले त्या चुकीच्या रोडनी. पण आपल्या गाडीसमोर आले. काही एवढंसं खर्चटलं असतं ना तर अख्खा रस्ता डोक्यावर घेतला असता. मॅनरलेस पीपल. तो माणूस युनिफॉर्म घातला होता, वर्दी घातली होती, पब्लिक सर्वंट आहे तो, तरी माझ्याशी वाद घालत होता. आणि मॅम, ती मुलगी किती आगाऊ आहे. तिच्या डोळ्यामध्ये तुमच्यासाठी एवढासा सुद्धा रिस्पेक्ट नव्हता, माहितीये? ती मुलगी म्हणजे शर्वरी होती तिथे. मग हो शर्वरीच ती. अरे रिस्पेक्ट जाऊ दे, पण ॲटिट्यूड कसला आहे एवढा? काय केलंय आपण आयुष्यात? कसला माज आहे आपल्याला? कशा पद्धतीने फिरतोय आपण? वापर्स लिव्हिंग ऑन स्क्रॅच. आय जस्ट फील लाइक थ्रोइंग दिस पीपल आउट ऑफ द सिस्टम, आउट ऑफ द. शांत हो, शांत हो. हा म्हणजे कंपनीने मला सलग दुसऱ्यांदा एम्प्लॉई ऑफ द इयरचा अवॉर्ड दिला. आता माहिती का, यंदाच्या वर्षी मला सिंगापूरलाही पाठवणार आहेत ट्रेनिंगसाठी. आणि जायच्या आधी लग्न झालं तर पार्टनरलाही घेऊन जायचं ऑप्शन आहे माझ्याकडे. काय ना, कंपनीचा स्टार एम्प्लॉई आहे मी. बॉस तर मला म्हणालेत की तुझ्यासारखा एम्प्लॉई आम्हाला बऱ्याच वर्षात नाही मिळालाय. शरू, इथे बाथरूम कुठे आहे? बाथरूम घरी असतं, इथे याला रेस्टरूम म्हणतात. काम एकच होतं ना ताई? तिकडे आली. शर्वरी, तुमचं हे जे काही चाललंय ना ते बंद करा. गौतम, मी बोलतोय ना, ऐकून घे. तुम्ही डायरेक्टली मला असं सांगू शकत नाही का की लग्न मोड म्हणून? हे सगळं व्हायच्या आधी मला सांगायचं ना. माझी ना फसवणूक केली आहे तुम्ही. तो जय खानोलकर माझ्यावर दादागिरी करून मला प्रेशराईज करतोय आणि तू मला इमोशनली ब्लॅकमेल करून मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतेस. काय चाललंय हे? मी काही ऐकणार नाही. हा चूक तुमची आहे, माझी नाही आहे.